अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी निवडून येताच आपल्या मतदारसंघामध्ये विविध विकास कामं असो किंवा बेरोजगारांचे प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न हे संपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे। याचं नेमकं उदाहरण 10 दिवसांपूर्वी आमदार प्रवीण तायडे यांनी अचलपूर शहरामध्ये भव्य जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। या जनता दरबारामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असो, घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न असो किंवा अन्य प्रश्न हे संपूर्ण प्रश्न जनता दरबाराच्या माध्यमातून जागीच निकाली काढण्यात आले। तर आता मतदारसंघातील बेरोजगार युवकांना सुद्धा कुठेतरी नोकरीची संधी मिळावी याच दृष्टिकोनातून आमदार प्रवीण तायडे यांनी परतवाडा शहरात आज रविवार 17 एप्रिल रोजी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या रोजगार मेळाव्याला महाराष्ट्रातील विविध भागातील कंपन्यांचे अधिकारी हजर होते। या भव्य रोजगार मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं तरुण युवकांनी सुद्धा आपली हजेरी लावली। या रोजगार मेळाव्याच्या संधीचा फायदा करून घेत तब्बल 3000च्या जवळपास मतदारसंघातील बेरोजगार युवकांना आमदार प्रवीण तायडे यांच्या प्रयत्नानं नोकरीची संधी मिळाली। याबद्दल तरुण युवकांनी सुद्धा आमदार प्रवीण तायडे यांचे आभार मानले। माझ्या मतदारसंघातील जनतेनं मला त्यांचे विविध प्रश्न निकाली लागावेत म्हणून मला निवडून दिले। ते सर्व जनतेचे प्रश्न पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल असं मत आमदार प्रवीण तायडे यांनी जनविकास न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय। या रोजगार मेळाव्याला माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह मतदारसंघातील भाजप, युवा स्वाभिमानी पार्टी तसेच मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये विविध विकास कामे असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, बेरोजगारांचे प्रश्न असो हे संपूर्ण प्रश्न मार्गी लावण्याचा ज्यांनी काही विळाच उचललेला आहे। आपल्याला माहित असेल की गेल्या 8 दिवसांपूर्वी आमदार प्रवीण तायडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न असो, बेरोजगारांचे प्रश्न हे संपूर्ण प्रश्न मार्गी लागावे यासाठी त्यांनी या ठिकाणी जनता दरबार आयोजित केलेला होता। आणि हा जनता दरबार संपल्यानंतर आज पुन्हा आमदार प्रवीण तायडे यांनी या ठिकाणी युवकांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। या रोजगार मेळाव्यात युवकांना जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघातील असो या आजूबाजूतील कुठलेही युवक असो यांना रोजगार मिळावा हाच एक ध्येय धरून आमदार प्रवीण तायडे यांनी हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। आपण पाहत असाल की या रोजगार मेळाव्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक बांधव आलेले आहेत। अमरावती जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी युवक बांधव आलेले आहेत। आपल्याला माहित असेल की मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे, कारण की गेल्या कित्येक वर्षांपासून युवकांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे नोकरीपासून संपूर्ण विद्यार्थी वंचित आहे। शिक्षण मोठ्या प्रमाणात झाले आहे, मात्र शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही। आपण पाहत असाल की या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे। औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई या विविध ठिकाणावरून आपल्याला या ठिकाणी कंपन्या आलेल्या आहेत। या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण विद्यार्थी आपल्या या ठिकाणी इंटरव्ह्यू सुद्धा देत आहेत, आपले कागदपत्र सुद्धा देत आहे। आपण पाहतो की या ठिकाणी संपूर्ण कंपन्यांचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी, युवक बांधव आपल्याला नोकरी लागेल याच हेतूने या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थी आलेले आहेत। आपल्यासोबत काही अधिकारी आहेत। काय सांगाल, आपण कुठून आले आहेत, कोणती कंपनी? माझं नाव प्रभाकर पाटील आहे। मी छत्रपती संभाजीनगर इथून आलो आहे आणि रुचा इंजिनिअरिंग नावाची कंपनीमध्ये मी काम करतो आहे ॲज अ रिक्रुटर आहे HR म्हणून। काय विद्यार्थ्यांना कोणती अट आहे, नोकरी म्हणजे कोणते डॉक्युमेंट आहे? ॲज अ अप्रेंटिस म्हणून त्यांना नाही का जॉब देतो, जे विद्यार्थ्यांना नाही का आजपर्यंत कुठेही काम केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना आपण तिथं नाही का कंपनीमध्ये काम देतो। तर आपण पाहत असाल की या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा या ठिकाणी कंपनीचे अधिकारी आलेले आहेत। या संपूर्ण घडामोडी संदर्भात आपण प्रवीण तायडे आमदार यांच्याशी बातचीत करूया। तर आपल्यासोबत अचलपूर मतदारसंघाचे आमदार आहे प्रवीण तायडे। भाऊ, काय सांगाल, आपण अचलपूर मतदारसंघात निवडून आल्यानंतर आता 4 महिने झाले, पण 4 महिन्यात आपण विविध विकास कामे असो, बेरोजगारांचे प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो हे संपूर्ण प्रश्न मार्गी लावण्याचा ज्यांनी काही विळाच उचललेला आहे। नाही, जनतेने मला त्यासाठी निवडूनच दिलेला आहे। आणि ज्या गोष्टी ज्या मतदारसंघात आता बेरोजगारी आहे, ग्रामीण भागातले लोक, युवक हे पुन्हा मुंबई, नाशिक इथे जाऊ शकत नाही, म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की या भागातील जे ग्रामीण भागातील लोक विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी इथं कंपन्यांचीच विनंती केली कंपन्यांना की तुम्ही इथे येऊन त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन जाग्यावरच त्यांना म्हणजे नियुक्तीपत्र द्यावे अशा प्रकारची हे प्रामाणिक हेतूने प्रामाणिक प्रयत्न केले जातात। कुठकुठल्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत? कुठकुठल्या कंपन्या आपल्या या ठिकाणी कंपन्या 95 कंपन्या आलेल्या आहेत। त्यात SCL सारखी कंपनी आहे, रेनबो कंपनी आहे, त्याच्यानंतर अहमदनगर, वाळुंज MIDC, भोसरी MIDC पुण्यामधली,
त्याच्यानंतर नागपूर MIDC यातील ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे, नॅशनल कंपन्या आहे, यांचा जास्तीत जास्त सहभाग आहे. असं आहे की 20 वर्षात आता उद्योगधंदे जे यायला पाहिजे ते आले नाही. आता मी जर प्रयत्न केला त्याला वेळ लागेल. मी तर प्रयत्न करणारच आहे. इथे उद्योगधंदे आले पाहिजे, MIDC झाली पाहिजे, परंतु ते उद्योगधंदे इथं एजबार होणारे जे युवक आहे किंवा ज्यांचं वय निघून जाण्यासारखं असते, तर त्याच्यासाठी ते तर काही थांबणार नाही आहे, वय थांबणार नाही आहे, वेळ थांबणार नाही आहे. म्हणून ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळं कंपन्यांचेच प्रतिनिधी इथं आलेले आहे आणि जाग्यावर मुलाखती घेऊन आणि जाग्यावरच नियुक्तीपत्र दिल्या जात आहे. 60 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे, निवड झालेली आहे. त्यांना आता अपॉइंटमेंट लेटर, नियुक्तीपत्र दिल्या जात आहे आणि 300 लोकांचे अपॉइंटमेंट लेटर हे तयार करणं सुरू आहे. आपल्या मतदारसंघातले शेतकरी सुद्धा आता थोडे नाराज आहेत, कारण की महायुती सरकारने कर्जमाफी करणार हे आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्यांची एक हाक आहे की आमची कर्जमाफी कधी होणार. कसं आहे, जाहीरनाम्यात कर्जमाफीचा विषय अधोरेखित केलेला, उल्लेख केलेला आहे आणि जाहीरनाम्यातली प्रत्येक गोष्ट हे सन्माननीय महाराष्ट्राचे लोकनेते मुख्यमंत्री हे पाळणार म्हणजे पाळणार. कारण मुख्यमंत्री साहेबांनी जर ते त्याचा उल्लेख जाहीरनाम्यात केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या लोकांनी, तर ते प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांची असो, शेतमजुराची असो, आरोग्याच्या विषयी असो की विकासात्मक धोरण असो, हे जे गोष्ट त्यांनी अधोरेखित केलेली आहे ती पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तर हे होते आमदार प्रवीण तायडे. मी किरण होले, जेनिका न्यूज, अचलपूर. राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.